नमस्कार, मी पंढरीनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुकीपासून आणि त्यापूर्वीही भाजपाची जेव्हा राज्यामध्ये सत्ता आली, शिवसेनेची सत्ता आली, तेव्हापासूनच या शिवसेना आणि भाजपामध्ये जुळताना दिसत नाही. कारण शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती, मात्र देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. त्यानंतर पालकमंत्रीपदावरूनही शिंदे सेना आणि भाजपमध्ये बेबनाव होता आणि तो 1.5-2 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही सुरू आहे. आणि त्यामध्ये ठिणगी पडली आता जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीची. अनेक ठिकाणी मुंबई सोडता शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढलं आणि यामध्ये शिंदे सेनेला म्हणावं तसं यश मिळालं नाही, मात्र भाजपाला बऱ्यापैकी यश मिळालं. संभाजीनगर महापालिका आणि इतर काही ज्या महापालिका आहेत त्यामध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं. आता ZDPमध्येही संभाजीनगर, सातारा महापालिका भाजपाने स्वबळावर ताब्यात घेतली आणि यावर शिंदे सेनेचे जे नेते आहेत त्यांनी भाजपाने आपला केसाने गळा कापला असा आरोप केलेला आहे. अब्दुल सत्तार यांनी या संदर्भात गेल्या काही दिवसापूर्वी आरोप केला. शिंदे सेनेचे मोठे नेते आहेत आणि भाजपाने आरोप केला की जे जिल्ह्यातील नेते आहेत संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना आपल्या जवळचे लोक अध्यक्ष करायचे होते जिल्हा परिषदेचे, त्यामुळे ही युती फिसकाटली असा आरोप भाजपाने केलेला आहे. मात्र सत्ता मिळवण्यामध्ये भाजप यशस्वी ठरला आणि शिंदे सेनेला सत्तेपासून बाहेर ठेवण्यात भाजपाला यश आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच भाजपाने शिंदे सेनेला या निवडणुकीमध्ये धोबीपछाड केलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती आखणे सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जवळपास स्वबळावरच लढल्या जाऊ शकतात अशी परिस्थिती सध्या सुरू झालेली आहे. कारण शिंदे सेनेमध्ये आणि भाजपामध्ये सध्या जुळताना दिसत नाही. राष्ट्रवादी सध्या अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्र पवार यांच्याकडे नेतृत्व दिलं जरी गेलं असलं तरी तटकरे, भुजबळ आणि पटेल हे जे काही नेते आहेत, मुंडे आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र भाजपाच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल यापुढे सुरू राहणार आहेत का अशी ही परिस्थिती राज्यामध्ये दिसते. आणि त्यामुळे शिंदे सेनेला जरी सोडलं तरी भाजपाने राष्ट्रवादीला आपल्या हाताशी धरून, आपल्या हाताखाली ठेवून ते राज्यामध्ये सत्ता आणू शकतात. जिल्हा परिषद असो, महापालिका असो किंवा राज्यात असो, त्यासाठीची रणनीती भाजपाने सध्या आखलेली दिसते. त्यामुळे शिंदे सेनेला त्यांनी सोडलं किंवा शिंदे सेना जरी बाजूला गेली तरी त्या वाचून भाजपाचं काहीही जाणार नाही, काही नुकसान होणार नाही अशी परिस्थिती आता भाजपाने करून ठेवलेली आहे. यामध्ये शिंदे सेना जरी संतप्त झालेली असली, शिंदे सेनेची ताकद आम्ही दाखवून देऊ, भाजपाला दाखवू, येत्या काळामध्ये त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील असा इशारा जरी अशी डरकाळी जरी शिंदे सेना फोडत असली तरी भाजप आता मोठ्या प्रमाणावर पुढे निघून गेलेला आहे आणि बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांनी ताब्यात घेतल्या. बऱ्याच जिल्हा परिषद असो, महापालिका असो, सातारा आणि संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये तेच घडलं. मोठं संख्याबळ असूनही शिंदे सेनेला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं आणि भाजपाने सर्व साम दाम दंड भेद आपण ज्याला म्हणतो त्या सर्वांचा वापर करून अपक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4-5 मेंबर असो, त्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता स्थापन केली आणि शिंदे सेनेला बाजूला ठेवलं. सातारामध्ये तेच घडलं. त्यामुळे शिंदे सेनेमध्ये आणि भाजपामध्ये दुरावा वाढत चाललेला आहे. आता या दोन पक्षामध्ये कोण भारी भरतं? एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची जिरवतात का? देवेंद्र फडणवीस हे
एकनाथ शिंदे यांची झिरवतात हे येत्या राज्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेलच. मात्र सध्या तरी भाजप ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची झिरवताना दिसते, त्यांच्या शिवसैनिकांची झिरवताना दिसते, अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे. आणि त्याला शिंदे सेना आता कसं उत्तर देते हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. आता सध्या तरी 3 वर्ष जवळपास निवडणुका नाही आहेत. मात्र आता सरकार चालवताना देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आणि ही येत्या 3 वर्षात हे सरकार सुरळीत चालणार आहेत का, यांच्यामध्ये असेच वादतंटे सुरू होणार आहेत का, असंही चित्र आपल्याला येत्या काळात दिसू शकतं. मात्र भाजपाकडे बहुमत असल्यामुळे आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत असल्यामुळे सध्या तरी राज्यामध्ये भाजपाच्या सत्तेला धोका नाही. मात्र आणि अजितदादा गेल्यानंतर पुन्हा एकदा भाजपाला त्यांची जी राष्ट्रवादी आहे ते ताब्यात ठेवणंही जवळपास शक्य झालेलं आहे. आणि यामध्ये एकनाथ शिंदे यांचा मात्र आपल्याला त्यांना माघार घ्यावी लागली असं आपल्याला याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चित्र दिसतं. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे येणारे 3 वर्ष जुळवून घेणार आहेत का, त्यांनी दोघांनीही दिल्ली वाऱ्या केलेल्या आहेत. यामध्ये पक्षश्रेष्ठींचे केंद्रातून या दोघांना काय सूचना आलेल्या आहे ही अद्यापपर्यंत समोर जरी आलेलं नसलं तरी एकनाथ शिंदे यांना बऱ्यापैकी केंद्रातूनही दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र लोकसभेचा जो निकाल आहे तो भाजपाला तारेच्या कसरतीवर घेऊन गेलेले. भाजपाला एकनाथ शिंदे यांच्या काही खासदारांची गरज आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही भाजप सध्या ॲडजस्ट करताना दिसतंय. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप हे एकनाथ शिंदे यांना ॲडजस्ट करेल असं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही आता यापुढे आपल्या शिवसेनेला 16च्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयार ठेवावं लागणार आहे. अशीच परिस्थिती राज्यामध्ये आहे. आणि भाजपाची तर 16ची तयारी जवळपास झालेलीच आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत, खासदार आहेत, त्या ठिकाणी एक नवीन चेहरा तयार करण्याचं काम भाजपाने हाती घेतलेलं आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभेची निवडणूक असो, यामध्ये अतुल सावे यांना पुढे करण्याचं काम भाजपाने सुरू केलेलं आहे. इथे शिंदे सेनेचे खासदार संदीपान भुमरे आहेत. आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतुल सावे यांनाही खासदार भुमरे यांच्यासमोर निवडणुकीसाठी उभे केले जाऊ शकते. अशीच परिस्थिती विधानसभेच्या बऱ्याचशा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसते. त्या ठिकाणी एखाद्याला प्रमुख पद देऊन, जसं की जिल्हा परिषद सभापती असो, जिल्हा परिषद अध्यक्ष असो, बांधकाम सभापती असो, असे पद जिथे त्यांचा भाजपाचा आमदार नाही अशा मतदारसंघामध्ये एखादा नवीन चेहरा पाहून त्याला ते महत्त्वाचं पद दिलं जाऊन त्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार करण्याची रणनीती भाजपाने आतापासूनच राखलेली आहे. त्यामुळे शिंदे सेनेने आता याला कसं गांभीर्याने घेते आणि भाजपाला कसं तोंड देते हे येणाऱ्या काळात आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे कोण कोणाची जिरवणार, शिंदे जिरवणार की फडणवीस जिरवणार हे येत्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की येणाऱ्या काळामध्ये भाजपाचं शिंदे सेनेचं राजकारण कसं राहील, शिंदे सेना कोणाच्या बाजूनं झुकेल, शिंदे सेनेचे जे स्वप्न आहे पुन्हा एकदा राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं आहे ते पूर्ण होईल का, की भाजपच शिंदे सेनेला दाबेल, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होईल, सध्या जे सुनीत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जरी राष्ट्रवादी वाटचाल करत असताना दिसली तरी त्यावर भाजपाचा पगडा आहे अशी एक राजकीय चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो की धनंजय मुंडे असो, यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी वाटचाल करते काय, या संदर्भातही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.